श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय। श्री गणेशाय नमः। कामना धोरणी जे भजती होय त्यांची मनोरपूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त जाहले, गुरुचरित्र ती कथा। पुढे लोकोद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पटणे, तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एक भक्ती केली देखा, परी तिज विषय शंका मना माझी येतसे। गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूप प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनाधी सिद्धी खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्वारासाठी प्रसिद्ध मानवरूपी जाहले। अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी त्यांचे घरी, बैसले समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टिती। साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साच, आदर तयाचा केला की। त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेर मांडा म्हणते एके हरी। दोघांसी बैस ओनी दो हो वरी, तिसरी वरी बैसले आपण, पाहोनी समर्थांचे तेज उभयतांचे वाटले लोच। साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी? स्वामींनी हस्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनांतून प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगर देखील पूर्व। बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पहिले गंगा तक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहून केदारेश्वर हिंडल तीर्थे समग्र। ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथून सहज गती पातलो गोदात टाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादसे पातलो, येऊनी या मंगळवेढ्यासी बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने। अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहले, तैपासून या नगरात आनंद आहो नांदत। ऐसे आमुचे सकल व्रत गेले उठोनी उभयत, एकोनिया एशी वाणी उभयत संतोष लेमनी, मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयंता। 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न झाली, सदावास अरण्यात बहुधन येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागत बैसी, कोणी काही आमोनी देते तेची महाराज भक्षिती, क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी, वेडा भुवा तयांप्रती गावातली लोक म्हणती, कोणीही अज्ञान नती परब्रह्म रूप हे। त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जयशंकर, जेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला, ते जाणूनी अंतरखून स्वामींसी म्हणिती ईश्वर समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती, दर्शना येता दिगंबर लीला विग्रही अतिवर्य, कंबरेवरी ठेवून या कर दर्शन देती तयांसी, अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्यांचे व्रत सत्ता सर्वत्र। अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड। भव उभयाचे आरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे, एकी श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आनंद भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोढा।
श्री स्वामी चरणमस्तु श्रीमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ।